मित्रांनो, पीएम की पाठशाला या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता 12वीचा एचएससी बोर्डचा लोकसंख्या भाग 1चा पार्ट दुसरा बघणार आहोत। तर मागच्या व्हिडिओत आपण पार्ट पहिला घेतला होता, या व्हिडिओत आपण उरलेले काही पॉइंट्स बघणार आहोत। तर वेळ न वाया घालवता सुरू करूया। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा। चला सुरू करूया। लोकसंख्या बदलाचे घटक म्हणजे असे काही घटक असतात ज्यामुळे एका प्रदेशातील लोकसंख्या दुसऱ्या प्रदेशातील लोकसंख्येपेक्षा भिन्न असते। म्हणजे त्या लोकांमध्ये तेथील संख्येमध्ये काही भिन्नता असते। तर असे कोणते घटक असतात ज्यामुळे एका प्रदेशातील लोकसंख्या दुसऱ्या प्रदेशातील लोकसंख्येपेक्षा भिन्न होते, तर ते घटक पाहूया। त्या घटकांमध्ये वय असू शकतो, लिंग असू शकतो, वास्तव्याचे ठिकाण, तसेच रोजगार प्रकार, शिक्षण, आयुर्मान हे काही घटक आहेत ज्यामुळे एका प्रदेशातील लोकसंख्या व दुसऱ्या प्रदेशातील लोकसंख्या भिन्न असते। जसे की गावातील लोकसंख्या व शहरातील लोकसंख्या यात खूप भिन्नता आपल्याला आढळून येते। तर पुढील पॉइंट पाहूया, लोकसंख्या वाढ। तर सर्वप्रथम आपण व्याख्या पाहू। लोकसंख्या वाढ ही एका प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो। म्हणजे लोकसंख्या वाढ नक्की आहे काय, तर एका विशिष्ट प्रदेशात एका विशिष्ट कालावधीत, तो कालावधी महिन्याचा असू शकतो, वर्षाचा असू शकतो, दशकाचा असू शकतो, तो म्हणजे आपण ठरवलेला विशिष्ट कालावधीत त्या लोकांच्या संख्येत झालेली वाढ, ती वाढ सकारात्मक म्हणजेच ती वाढ सकारात्मक किंवा नकारात्मक म्हणजे तिथे वाढ सुद्धा होऊ शकते अथवा घट सुद्धा होऊ शकते असते, अशा वाढीला लोकसंख्या वाढ असे म्हणतात। तर लोकसंख्या वाढीमुळे आपण ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर पाहतो। तर लोकसंख्या वाढीला आपण टक्केवारीत दाखवू शकतो, त्यामुळे ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय ते नक्की आपण पाहू। तर ढोबळ जन्मदर एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके। इथे अर्भके म्हणजे बालके, म्हणजे लहान मुले किंवा जन्माला आलेले शिशु। तर एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे किती लहान मुले, किती अर्भके जन्माला येतात त्याला आपण ढोबळ जन्मदर म्हणतो। तर ढोबळ मृत्यूदर याच्याच उलट एका वर्षात विशिष्ट प्रदेशात म्हणजे एका वर्षात एका विशिष्ट प्रदेशात दर 1000 लोकसंख्येमागे होणारे मृत्यू म्हणजेच ढोबळ मृत्यूदर होय। तर इथे तुमच्या पान नंबर 8 वर पुस्तकात दिलेले आहे, इथे हा कॉलम पहा, तुमच्या पुस्तकात पाहू शकता तुम्ही की ढोबळ जन्मदर म्हणजे काय, ढोबळ मृत्यूदर म्हणजे काय, इथे व्याख्या दिलेल्या आहेत आणि इथे त्यांचे फॉर्म्युले दिलेत की ढोबळ जन्मदर म्हणजे जिवंत एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या डिवायडेड बाय त्या वर्षातील एकूण लोकसंख्या इंटू 1000। म्हणजे असे केल्यावर तुम्हाला ढोबळ जन्मदराची टक्केवारी काढता येऊ शकते। तर म्हणजे हा कॉलम नीट एकदा वाचून घ्या आणि हे सुद्धा वाचा, कारण की ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर यांच्यातील फरक स्पष्ट करा, 2 मार्काला येऊ शकतं। किंवा ढोबळ जन्मदराची व्याख्या, ढोबळ मृत्यूदराची व्याख्या ही 1 मार्काला येऊ शकते। त्यामुळे हे वाचून घ्या आणि त्यासोबत हे लिहत चला, म्हणजेच तुम्हाला जास्त लक्षात राहील, कारण की वाचण्यापेक्षा जेवढं आपण लिहितो ते आपल्याला जास्त लक्षात राहतं। म्हणून सोबत नोट्स बनवत चला आणि तुम्हाला हे हँड रिटन नोट्स आमच्या इंस्टाग्राम अकाउंट पीएम की पाठशालावर उपलब्ध आहेत। तर तुम्हाला हे नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन पीएम की पाठशाला सर्च करा, तिथे तुम्हाला हे नोट्स भेटतील। तर आपण पुढे पाहूया, लोकसंख्या वाढ आणि विस्फोट। तर लोकसंख्या वाढ आणि लोकसंख्या विस्फोट नक्की असतं तरी काय। आपल्याला माहित आहे की जन्मदर आणि मृत्यूदर प्रत्येक वेळेला सारखा नसू शकतो, त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्या वाढ किंवा लोकसंख्या घट होते। तर लोकसंख्या वाढ म्हणजे लोकसंख्येत एका विशिष्ट कालावधीत होणारी वाढ। तर आपण इथे पाहूया, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो, म्हणून लोकसंख्या वाढ किंवा घट यांचा दर कधी समान राहत नाही। लोकसंख्या वाढीचे कालानुरूप कल हा संक्रमण सिद्धांताचा पाया आहे। म्हणजेच प्रत्येक देश काही ना काही कालात विशिष्ट लोकसंख्येचे टप्पे अनुभवत असतो। आपल्याला मुख्यतः 5 टप्पे अभ्यासाचे आहेत या धड्यात, पण तेच टप्पे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पाया आहेत। तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपल्याला काय सांगतं की प्रत्येक देश त्याच्या देशाच्या हद्दीत काही कालांनी काही लोकसंख्येचे विशिष्ट टप्पे अनुभवतो, त्यालाच लोकसंख्या संक्रमण सिद्धांत असे म्हणतात। तर आपण पहिला टप्पा पाहूया,
पहिला टप्पा अतिशय स्थिर टप्पा. या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असते व लोकसंख्या वाढ स्थिर असते. म्हणजे याच टप्प्यात जन्मदर सुद्धा जास्त असतो आणि मृत्यूदर सुद्धा जास्त असतो. कारण की या असल्या देशांमध्ये किंवा अशा प्रदेशांमध्ये जास्त मुले असणे हे धोरण चांगले मानले जाते. सोबतच इथे रोगराई असते, तसेच साथींचा प्रसार असतो, त्यामुळे मृत्यूदर सुद्धा अधिक असतो. अशा वेळेला लोकसंख्या अतिशय स्थिर असते. आर्थिक स्थिती देशाची विकसित नसते. अर्थव्यवस्था प्राथमिक क्रियेवर अवलंबून असते. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण नगण्य असते. म्हणजे द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत फार थोड्या प्रमाणात असते. हा पॉईंट लक्षात ठेवा. हे विशिष्ट आहे या पहिल्या टप्प्याचे. प्रजनन दर अधिक असतो, म्हणजे सेक्स रेशो त्या इथे अधिक असतो, कारण जास्त मुले असणे चांगली अशी धारणा असते. विज्ञानाचा व स्वच्छतेचा अभाव असतो. वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो व रोगांचा प्रसार झालेला असतो. पण एक मात्र लक्षात ठेवा की सध्या कोणताही देश या स्थितीत नाहीये. म्हणजे जगातला कोणताही देश आपल्याला सध्या या स्थितीत आढळून येत नाही. दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. म्हणजे मृत्यूदर कमी होत जातो, मृत्यूदरात घट होते, पण लोकसंख्या मात्र वाढतच जाते. विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. त्यामुळे मृत्यूदर घटत जातो, मात्र लोकसंख्या वाढत जाते. त्यामुळेच या दुसऱ्या टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असे सुद्धा म्हटले जाते. शेती व उद्योगातील उत्पादने वाढते, वाहतूक व्यवसायात वाढ होते. उदाहरण कांगो, बांगलादेश, नायजेरिया व युगांडा असे देश जे आता विकसनशील देश होत आहेत आणि त्यांच्यात अधिक लोकसंख्या आहे, असे देश दुसऱ्या टप्प्याचे उदाहरण आहेत. आणि याच टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असे सुद्धा म्हणतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे पाहूया आपण तिसरा टप्पा आपल्याला सांगतो की नंतरच्या काळात विस्तारणारा असं या टप्प्याला म्हणतात. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर अजून कमी होतो. म्हणजे जो दुसऱ्या टप्प्यात आपण पाहिले की मृत्यूदर कमी होतो, विज्ञानाचा प्रसार होत आहे, आरोग्य सेवा चांगल्या होत आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील कमी झालेला मृत्यूदर अजून कमी होतो. जन्मदर सुद्धा यावेळेला घटत जातो, पण जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्तच असतो. त्यामुळे लोकसंख्या वाढतच असते, लोकसंख्या कमी होत नसते. या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये पाहूया आपण. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला दिसतो. तर इथे पाहू शकता आपण तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला दिसतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तार होतो. शैक्षणिक पातळी उंचावते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते. म्हणजेच की कौटुंबिक नियोजन किंवा कुटुंबाचा आकार कमी होत जातो. याचे उदाहरण चीन, तसेच याचे उदाहरण भारत, म्हणजे आपला देश सुद्धा यात तिसरा टप्पा अनुभवत आहे. तर आता आपण पुढे चौथा टप्पा पाहूया. कमी बदल दर्शवणारा. तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीन कमी होत जातो. म्हणजे जो तिसऱ्या टप्प्यात जन्मदर कमी होत चाललेला तो अजून घटत जातो आणि मृत्यूदर सुद्धा कमी होत जातो. पण जन्मदर मृत्यूदरापेक्षा अल्पशा म्हणजे थोडासा जास्त असतो. त्यामुळे लोकसंख्या थोडीशी वाढत जाते किंवा लोकसंख्या अतिशय स्थिर होते. तर या चौथ्या टप्प्याची वैशिष्ट्ये पाहूया. मृत्यूदर खूप कमी असतो, कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. रोगांचा नायनाट झालेला असतो आणि लोक आरोग्याबद्दल जागरूक असतात. जन्मदर आणि मृत्यूदर जवळजवळ सारखेच असतात. लोकसंख्या वाढ अल्पशी असते, म्हणजे खूपच कमी असते. उदाहरण USA म्हणजे संयुक्त अमेरिका हा देश चौथ्या टप्प्याचे उदाहरण आहे. तर पाचवा आणि शेवटचा टप्पा जो आपल्याला या धड्यात शिकायचा आहे किंवा या धड्यात आपला उल्लेख आलाय त्या टप्प्याचा, तो पाचवा आणि शेवटचा टप्पा ज्याला ऋणात्मक वाढीचा टप्पा असे सुद्धा म्हटले जाते. तर या टप्प्यात जन्मदर खूपच कमी होऊन मृत्यूदराशी समान होतो. म्हणजे पाचव्या टप्प्यात एक लक्षात ठेवा, चौथ्या टप्प्यात जन्मदर कमी झालेला असतो आणि मृत्यूदर सुद्धा कमी असतो, पण जन्मदर मृत्यूदरापेक्षा थोडासा जास्त असतो. पाचव्या टप्प्यात मात्र जन्मदर खूपच कमी होतो आणि मृत्यूदराशी समान येतो. म्हणजे पाचव्या टप्प्यात मृत्यूदर आणि जन्मदर दोन्हीही समान झालेले असतात. लोकसंख्या वाढ अल्प असते, कारण की जन्मदर कमी झालेला असतो. देशामध्ये मृत्यूदर जास्त असतो, तर अशा वेळी बालकांची संख्या कमी असते व वृद्धांची संख्या जास्त असते. आपण इटलीचं उदाहरण, कोरोनाच्या काळात जेव्हा इटलीमध्ये कोविड पसरला होता, तेव्हा इटलीत वृद्धांची संख्या जास्त असल्यामुळे इटलीमध्ये कोविड खूप स्पीड पसरला आणि तिथे मृत्यूदर खूप अधिक वाढला.
कारण की इटली हा 5व्या टप्प्यातील देश आहे जिथे बालकांची किंवा युवांची संख्या कमी आहे, मात्र वृद्धांची संख्या किंवा म्हाताऱ्या माणसांची संख्या अधिक असल्यामुळे तो देश 5व्या टप्प्याचं उदाहरण आहे आपल्याला पाहायला मिळतं. तर या देशाची म्हणजेच 5व्या टप्प्यात असलेल्या देशांची वैशिष्ट्ये बघूया. राहणीमान उंचावलेले असते. शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात. आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाबाबत आग्रह असतो. तृतीय व्यवसायाचे प्रमाण सर्वाधिक असते. इथे प्राथमिक म्हणजे पहिला किंवा द्वितीयक व्यवसायापेक्षा तृतीयक व्यवसाय म्हणजे सेवा व्यवसाय जसे की दवाखाने, शैक्षणिक संस्था, त्यानंतर वाहतूक यांचे प्रमाण जास्त असते. आणि उदाहरण पाहू शकतो आपण या देशांचे स्वीडन, फिनलँड, इटली सुद्धा याच 5व्या टप्प्यातील उदाहरण आहे. तर पुढे पाहूया. यावर म्हणजे आता जो आपण पॉइंट्स बघितले, हे 5 टप्पे बघितले, त्यावर 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो. प्रश्न खूप प्रकारे येऊ शकतात. फरक सांगा म्हणजे 2 टप्पे देतील, त्या 2 टप्प्यांमधील फरक सांगा. अथवा अजून एक प्रश्न येऊ शकतो की वैशिष्ट्य सांगा म्हणजे या टप्प्याची वैशिष्ट्ये काय आहेत किंवा हे टप्पे कोणते देश अनुभवत आहेत, त्या देशांच्या समस्या, त्या देशांचे फायदे सांगा, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. अथवा अजून एका प्रकारे प्रश्न येऊ शकतो की 5 टप्पे तुमच्या भाषेत स्पष्ट करा. मग ह्याच्यासाठी आपल्याला एक कॉलम दिला, तुम्हाला पुस्तकात हा कॉलम दिलेला आहे की 5 असे म्हणजे टप्पे दिलेत की ज्यात तुमची जन्मदर आणि मृत्यूदर सांगितलाय. जास्त असल्यास काय होईल, लोकसंख्येवर होणारा परिणाम काय असेल त्याचा तो. तर हा कॉलम जर तुम्ही लक्षात ठेवला तर उत्तर तुम्हाला वाढून लिहायला खूप सोपे जाईल, माझी गॅरंटी आहे. तर हा कॉलम अभ्यासू. जर जन्मदर जास्त असेल आणि मृत्यूदर सुद्धा जास्त असेल तर लोकसंख्या स्थिर असेल. जन्मदर जास्त असेल आणि मृत्यूदर घट्ट असेल तर आपण दुसऱ्या टप्प्यात पाहिलं. दुसऱ्या टप्प्याला काय म्हणतात, लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा. तर इथे लोकसंख्या विस्फोट होईल, लिहित चला. तिसरा टप्पा जास्त आणि कमी. इथे काय असेल, लोकसंख्या वाढत असेल पण लोकसंख्या पहिल्या मानाने कमी वाढत असेल. घट्ट आणि कमी म्हणजे कमी बदल दर्शवत. इथे लोकसंख्या कमी बदल दर्शवेल. कमी आणि कमी असेल तर लोकसंख्या स्थिर असेल इथे सुद्धा. म्हणजे पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या स्थिर असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात लोकसंख्या वाढत जाते आणि चौथ्या टप्प्यात लोकसंख्या ही कमी बदल दर्शवते. तर हा कॉलम लक्षात ठेवा. इथेच तुमचा भूगोलचा पहिला धडा संपत आहे, क्लास 12चा HSC बोर्ड महाराष्ट्राचा मराठी माध्यमातून. आणि मी आशा करतो की तुम्हाला मी समजावलेलं समजलं असेल. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सोबतच आमच्यासोबत बनत राहा, कारण की आता आम्ही तुमचा पूर्ण सिलेबस या चॅनलवर कव्हर करणार आहोत. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि अजून काही सजेशन असतील, अजून काही तुम्हाला व्हिडिओ हवे असतील कोणत्या विषयावर, तर ते कमेंटमध्ये सांगा. चला आता मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.